अजितदादांचा गेम नाही झाला. गेम करणारा दुसरा कोणी आहे. इमानाचा मालक नाही मैं. समजलं काय? हा व्हिडिओ पूर्ण पाय. VSR कंपनीचा मालकावर आरोप करत आहे रोहित पवार साहेब. VSR कंपनीचा मालक चांगला आहे म्हणून त्याची तक्रार घेत नाही आहे पोलीसवाले. लक्षात ठेवा. त्यानं काही काळा बाजार केला असता तर पोलीस लोकांनी VSR कंपनीच्या मालकाचा तक्रार नोंदवली असती रोहित पवार साहेबाची आणि VSR कंपनीचा मालक जेलात राहिला असता. कळलं काय? कारण बेटा दाल में कुछ काला है. कारण विमानाचा मालक हा छातीर आहे आणि त्याच्या संग असे तसे नाही मोठे मोठे लोक आहे आणि अजितदादाच्या खुनामध्ये मोठे मोठे मंत्री संत्री लोक आहेत. त्यालाच फायदा झाला म्हणून अजितदादाला ओळवण्यात आलं आणि अजितदादाला काहीतरी माहीत होतं, त्यांच्यापाशी काहीतरी होतं म्हणून त्यांना मराच्या अगोदर 10 ते 15 दिवसापासून गुदगुदी लागली होती मरण्याची. कळलं काय ते? आणि म्हणून अजितदादांचा जो FIR रोहित पवार साहेब गेले होते करायला ते घेतली नाही. कारण अजितदादांचं गुट रस्ता लपवण्याचा प्रयत्न चालू आहे. अजितदादाचा खुनी हा विमानाचा मालकच आहे असं नाही. त्याच्यामध्ये भरपूर लोक आहे आणि अजितदादाच्या खुनाने भरपूर लोकांचे हात भरलेले आहे हे लक्षात ठेवा. कारण विमानाचे चालक बदलले. चालक पेवळा होता चालवणारा. आणि विचार करा त्या विमानामध्ये 6 जण गेले होते, 5 जण सापडले. 6 व्यक्ती कोण होय का त्यानं उडी मारली, कोण मारली, काय मारली काही मालूम नाही. हे गुट रहस्य लपलेलं आहे. त्या कारणानं तुम्हाला सांगतो. नक्की कमेंट करून सांगा अजितदादाचा खुनी कोण आहे.